तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे मनरेगा अंतर्गत दिलं जाणारं जे जॉब कार्ड आहे ते तुम्ही कसं बनवू शकता, त्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात, प्रोसेस ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे, आणि जर तुमचं कार्ड बनलेलं असेल तर तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल किंवा त्याचं काही स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर मित्रांनो, छोटीशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, या योजनेअंतर्गत दिलं जाणारं जॉब कार्ड असतं, ज्याला काही युनिक नंबर दिला जातो आणि एक कार्ड तुमचं बनवलं जातं। मित्रांनो, हे जॉब कार्ड बनल्यानंतर तुम्हाला 100 दिवसाच्या सरकारी कामाची हमी दिली जाते एका वर्षामध्ये, आणि जेही तुम्ही काम करणार आहे त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात। आणि मित्रांनो, हे कार्ड असल्याने तुम्हाला अजून दुसऱ्या सरकारी योजनांमध्ये सुद्धा प्राधान्य मिळतं। बऱ्याच साऱ्या योजनांसाठी जॉब कार्डचा नंबर मागितला जातो। जर तुम्ही आता जॉब कार्ड नसेल बनवले तर कसं बनवायचं हे आपण समजून घेणारच आहोत, आणि जर बनलेलं असेल तर तुम्हाला ते डाउनलोड कसं करायचं आहे किंवा त्याचं स्टेटस कसं चेक करायचं, आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत हे कसं बघायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर सर्वात पहिले आता समजून घेऊया की जॉब कार्ड कसं बनवायचं। तर बघा, जॉब कार्ड बनवण्यासाठी जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन प्रोसेस नाही आहे, त्यासाठी तुम्हाला ऑफलाईनच फॉर्म भरायचा असतो। तर बघा, आता या फॉर्मचा जो नमुना आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तोही तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता, किंवा मित्रांनो डायरेक्ट ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही तिथूनसुद्धा फॉर्म घेऊ शकता, म्हणजे अर्जाचा नमुना घेऊ शकता, कारण प्रत्येक ग्रामपंचायतचा फॉर्मचा नमुना वेगळा असू शकतो। तर मी जो डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तो जर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये चालला नाही तर त्यासाठी तुम्हाला दुसरा फॉर्मसुद्धा भेटू शकतो, किंवा मित्रांनो तुम्ही कोऱ्या लेटरवरतीसुद्धा अर्ज करून देऊ शकता। आता जो फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतमधून भेटणार आहे त्यावरती तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे, तुमच्या परिवाराची तुमची सर्व माहिती भरायची। एकदा फॉर्ममध्ये बघा काय काय लिहिलेलं आहे, आणि ती सगळं माहिती तुम्हाला भरवायची आहे, आणि त्यासोबत तुम्हाला काही डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत। आता त्यासाठी डॉक्युमेंट्स लागणार आहेत बघा, तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, जे 18 वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे त्यांचे सर्वांचे आधार कार्ड जोडायचे फॉर्मसोबत, आणि एक पूर्ण फॅमिलीचा 4x6च्या साईजमध्ये एक फोटो बनवायचा आहे, तो फोटो एक त्यासोबत लावायचा आहे, आणि राशन कार्डची कॉपी तुम्हाला त्यासोबत लावायची आहे। आणि हा फॉर्म तुम्हाला वापस तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवककडं सबमिट करायचा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला लगेचही नंबर भेटू शकतो, परंतु जनरली लगेच भेटत नाही, कमीत कमी 10 ते 15 दिवस 20 दिवस पण लागू शकतात कधी तुम्हाला जॉब कार्डचा नंबर भेटण्यासाठी। आता ही झाली जॉब कार्ड बनवण्याची प्रोसेस। एकदा तुम्हाला जॉब कार्ड नंबर भेटला म्हणजे तुमचं जॉब कार्ड तयार झालेलं आहे। आता जर तुमचं जॉब कार्ड तयार झालेलं असेल तर मग तुम्ही कसं त्याला डाउनलोड करू शकता हे आपण आता बघूया ऑनलाईन पद्धतीने। त्यासाठी बघा, तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे। क्रोमवरती एक वेबसाईट देतो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याची लिंक देतो, त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही क्रोमवरती येऊन जाल तर बघा असा इंटरफेस तुम्हाला या वेबसाईटचा दिसेल। आता इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे। तर बघा, इथे महाराष्ट्र राज्य यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचे, आणि ते एक डेस्कटॉप साईटचं एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल मोबाईलमध्ये, त्यावरती क्लिक करायचे। या प्रकारचा मग इंटरफेस तुम्हाला दिसायला लागेल। आता इथं आल्यानंतर बघा, इकडे तुम्हाला डिस्ट्रिक्ट आहेत। आपण सर्वात पहिले आपलं राज्य सिलेक्ट केलं। आता इथं सर्व जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे, तर तुमचा जोही जिल्हा असेल त्यावरती क्लिक करा। आता इथं आल्यानंतर तुम्हाला ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे, लेफ्ट साईडलाच बघायचं आहे डाव्या बाजूला। तर इथे बघा, तुमचा जोही तालुका असेल तो तुम्ही तालुका सिलेक्ट केल्यानंतर बघा, तुम्हाला तुमची आता पंचायत म्हणजे ग्रामपंचायत जी आहे ती इथून सिलेक्ट करायची आहे। तुमची ग्रामपंचायत कोणची ते शोधा। मी ते एक एक्झाम्पल म्हणून कोणतीही घेतो। आता बघा, तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर इथे काही ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील। तर इथे बघा, आता हे जे R1 आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, या बॉक्समध्ये तुम्हाला खाली यायचं आहे, आणि इथे बघायचं 3 नंबरला जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर, हे जे ऑप्शन आहे 3 नंबरचं, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केलं की बघा, इथं संपूर्ण कार्ड जे बनले असतील त्यांची लिस्ट येते। कार्ड नंबर असतो समोर, जॉब कार्ड नंबर, आणि समोर नावंसुद्धा असतात। तर तुम्ही नावसुद्धा बघू शकता, किंवा तुमच्याकडे नंबर असेल तर नंबरवरनंसुद्धा तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला याला डाउनलोड करायचं आहे, त्यासाठी बघा तुम्हाला इथे फक्त नंबरवरती क्लिक करायचं। आता समजा तुम्हाला तुमचं नाव भेटलं आहे, अशी लिस्ट येते, समोर जॉब कार्ड नंबर असतात। आता इथून तुम्हाला फक्त तुमच्या कार्डवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे जो काही कार्ड नंबर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की तुमचं बघा अशा प्रकारे कार्ड इथे ओपन होऊन जातं। एखाद्या सायबर कॅफेवरून तुम्ही याला बनवून तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवू शकता। इथे जॉब कार्ड नंबर असतो सर्वात पहिले वरती, बाकी तुमचे नाव वगैरे असतात, पेमेंटचं स्टेटस असतात। तर दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा।
तुमच्या सबस्क्राईब केल्याने आमचासुद्धा थोडाफार फायदा होतो. लाईक केल्याने आमच्या चॅनलवरती अजून जास्त ट्रॅफिक येतं आणि जास्त लोक व्हिडिओचा फायदा घेऊ शकतात. तर भेटू मित्रांनो नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.